सावरगाव येथे अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई केली असून 16,15,000 रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. सदर कारवाई 7 एप्रिल 2024 रोजी 11 वाजता एडेश्वरी मंदिरासमोर सावळी तीर्थ राक्षस भवन फाटा जाणाऱ्या रस्त्यावर सावरगाव येथे ही कारवाई केली आहे. या प्रकरणी दिनांक 9 एप्रिल 2024 रोजी 9:22 गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती आज दिनांक 10 एप्रिल रोजी बुधवारी गेवराई पोलिसांनी माध्यमांना माहिती दिली आहे. सदर घटना अशी की एडेश्वरी मंदिरासमोर सावळी ते राक्षस भवन फाटा जाणाऱ्या रस्त्यावर सावरगाव येथे आरोपीने त्याच्या ताब्यातील भारत बेंझ हायवा MH23 AU 4789 यामध्ये 5 ब्रास वाळू विनापरवाना बेकायदेशीररित्या वाहतूक परवाना नसताना चोरून वाहतूक करीत घेऊन जाताना मिळून आला. म्हणून यामध्ये एकूण 16,15,000 रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. म्हणून या प्रकरणी फिर्यादी गोविंद प्रभाकर नरवटे, तलाठी सज्जा खामगाव, तहसील कार्यालय गेवराई यांच्या फिर्यादीवरून गणेश गुजर राहणार जव्हारवाडी तालुका जिल्हा बीड याच्या विरोधात गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.